learn about the non-communicable diseases. Today we learn about the communicable diseases. कालच्या बॅचमध्ये आपण ॲक्वायर्ड डिसीजला सुरुवात केली आणि ॲक्वायर्ड डिसीज शिकत असताना आपण ॲक्वायर्ड डिसीजला दोन ग्रुपमध्ये डिवाइड करतो, दोन ग्रुपमध्ये क्लासिफाईड करतो. आपण ॲक्वायर्ड डिसीजला दोन ग्रुपमध्ये डिवाइड करतो, क्लासिफाईड करतो. तर सगळ्यात पहिला जो ग्रुप आहे ज्याला आपण कॉमनली म्हणतो नॉन कम्युनिकेबल डिसीज, and the first group of acquired disease it is called as the communicable disease. अशा आपण दोन प्रकारचे डिसीजेस पाहतो अंडर द हेडिंग ऑफ acquired disease. मग सगळ्यात पहिले काल शिकत असताना आपण acquired disease ला पाहिलं किंवा असे कुठले डिसीजेस आहेत की ज्याला आपण acquired disease म्हणतो. त्यानंतर आपण पाहिलं की acquired disease are classified into two ways. नंबर फर्स्ट द नॉन कम्युनिकेबल डिसीज आणि नंबर सेकंड आपण पाहतो दॅट इज द कम्युनिकेबल डिसीज. मग सगळ्यात पहिले आपण ॲक्वायर्ड डिसीज ला पाहिलं किंवा ॲक्वायर्ड डिसीज म्हणजे काय, द डिसीजेस डेव्हलप आफ्टर द बर्थ. की असे डिसीजेस की जे जन्माच्या नंतर आपल्याला होतात, जे जन्माच्या नंतर आपल्याला होतात. तर त्या सगळ्या प्रकारचे जेवढे काही डिसीजेस असतील दिस ऑल द डिसीजेस आर कन्सिडर्ड ॲज ए ॲक्वायर्ड डिसीज. आता त्या ॲक्वायर्ड डिसीज मध्ये दोन आपण ग्रुप केले की नॉन कम्युनिकेबल आणि कम्युनिकेबल. तर सगळ्यात पहिले आपण काल काय शिकलोय रे, नॉन कम्युनिकेबल डिसीज. मग नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणजेच काय, तर त्याला आपण अजून काय म्हटलं होतं, नॉन इन्फेक्शियस डिसीज. म्हणजे काय, जर इन्फेक्टेड पर्सन असेल आणि त्या इन्फेक्टेड पर्सन पासून तो जर डिसीज नॉर्मल पर्सन पर्यंत जर ट्रान्समिट होत नसेल किंवा जात नसेल तर तशा प्रकारच्या डिसीजेसला आपण कॉमनली काय म्हणतो रे बेटा, नॉन कम्युनिकेबल डिसीज और इट इज ऑल्सो नोन ॲज द नॉन इन्फेक्शियस डिसीज. त्याला आपण नॉन कम्युनिकेबल डिसीज किंवा नॉन इन्फेक्शियस डिसीजेस म्हणतो. मग आपण काल पाहिलं की कुठले कुठले नॉन इन्फेक्शियस डिसीज आहेत की जे ट्रान्समिट होत नाहीत. तर सगळ्यात पहिले आपण पाहिलं डिजेनरेटिव्ह डिसीजेस आहेत, त्यानंतर आपण पाहिलं की ॲलर्जी आहे, त्यानंतर आपण कॉमनली पाहतो की कॅन्सर आहे, डिफिशियन्सी डिसीज आहे. हे जे काही चार डिसीजेस आहेत जे कधीच ट्रान्समिट होत नाही, सो दे आर कॉल्ड ॲज नॉन कम्युनिकेबल डिसीज, जे आपण कालच्या बॅच मध्ये कालच्या लेक्चर मध्ये पाहिलं. So today we learn about the communicable disease are also known as infectious disease. आता कम्युनिकेबल डिसीज किंवा इन्फेक्शियस डिसीज म्हणजे काय, सगळ्यात महत्त्वाचं आहे किंवा कम्युनिकेबल आणि इन्फेक्शियस डिसीज नावाचाच अर्थ आहे की कम्युनिकेबल मीन्स दॅट ज्यावेळेस आपण कम्युनिकेट होतो, कॉन्टॅक्ट मध्ये येतो इन्फेक्टेड पर्सनच्या आणि त्या इन्फेक्टेड पर्सनच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यानंतर तो डिसीज आपल्याला होतो. म्हणजे काय, द डिसीज विच ट्रान्समिट फ्रॉम इन्फेक्टेड पर्सन टू अदर नॉर्मल पर्सन. इन्फेक्टेड पर्सन पासून तो जर डिसीज नॉर्मल पर्सनला होत असेल, नॉर्मल पर्सन पर्यंत जर तो ट्रान्समिट होत असेल तर त्या प्रकारच्या डिसीजेसला आपण म्हणतो रे बेटा, त्या प्रकारच्या डिसीजेसला आपण म्हणतो रे बेटा कम्युनिकेबल डिसीज अँड इट इज ऑल्सो नोन ॲज द इन्फेक्शियस डिसीज. लक्ष द्यायचं, कम्युनिकेबल डिसीज आणि इन्फेक्शियस डिसीज पाहायचे आहेत. आता लक्ष द्यायचं की जेवढे काही कम्युनिकेबल डिसीजेस आहेत, जेवढे काही कम्युनिकेबल डिसीजेस आहेत, सो दीज डिसीजेस आर क्लासिफाईड इनटू द 4 टाइप्स. यांना आपण 4 प्रकारे अजून क्लासिफाईड करतो. आता लक्ष द्यायचं, यू नोज व्हेरी वेल दॅट या एन्व्हायरमेंट मध्ये खूप सारे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत की ज्यांच्यामुळे आपल्याला डिसीजेस होतात आणि ज्यांच्यामुळे आपल्याला डिसीजेस होतात these मायक्रो ऑर्गॅनिझम्स or the substance are known as the pathogens. त्यांना आपण पॅथोजन्स म्हणतोय. लक्ष द्यायचं की असे मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा असे सबस्टन्स की
ज्यांच्यामुळे आपल्याला डिसीजेस होतात त्यांना आपण म्हणू रे बेटा पॅथोजन. या कन्सेप्टला आपण नंतर पाहू. तर सगळ्यात पहिले लक्ष द्यायचं आहे की कम्युनिकेबल डिसीजेसचे आपल्याला टाइप्स पाहायचा आहे. तर सगळ्यात पहिलं कम्युनिकेबल डिसीजचा जो टाइप्स आहे इट इज द व्हायरल डिसीज. दिस इज द फर्स्ट टाइप्स ऑफ कम्युनिकेबल डिसीज. आता सगळ्यात पहिले व्हायरल डिसीज मीन्स व्हॉट, किंवा कुठल्या डिसीजेसला आपण व्हायरल डिसीजेस म्हणतोय. सोपं आहे, नावाचाच अर्थ आहे. डिसीज मीन्स द डिस्टर्बन्सेस इन द फंक्शन्स ऑफ बॉडी. व्हायरल म्हणजे व्हायरस. व्हायरल म्हणजे काय? व्हायरस मीन्स द डिसीज कॉजेस ड्यू टू द व्हायरस. हे असे डिसीजेस की जे व्हायरस मुळे होतील. तर त्या सगळ्या डिसीजेसला आपण काय म्हणू रे बेटा? व्हायरल डिसीज. सोपा आहे का? व्हायरस मुळे होणारे डिसीज कॉल्ड ॲज व्हायरल डिसीज. व्हायरस मुळे होणारे डिसीज कॉल्ड ॲज व्हायरल डिसीज. कळते सगळ्यांना? यस. नंतर सेकंड ग्रुप आपण पाहू रे बेटा. दॅट इज द सेकंड ग्रुप. इट इज नोन ॲज बॅक्टेरियल डिसीज. आता जसं व्हायरस पासून होणारे डिसीज व्हायरल डिसीज, मग बॅक्टेरियल डिसीज म्हणजे काय? बॅक्टेरिया पासून होणारे डिसीजेस नोन ॲज बॅक्टेरियल डिसीज. कळतंय सगळ्यांना? आता व्हायरल डिसीजची आपण डेफिनेशन्स काय केली? द डिसीज कॉज ड्यू टू द व्हायरस. द डिसीजेस कॉजेस बाय द व्हायरस. व्हायरसच्यामुळे होणारे डिसीजेस आर कॉल्ड ॲज व्हायरल डिसीज. बॅक्टेरियामुळे होणारे डिसीजेस कॉल्ड ॲज बॅक्टेरियल डिसीज. नाउ नंबर थर्ड. द नंबर थर्ड इट इज द प्रोटोझोअल डिसीज. आता सगळ्यात महत्त्वाचा आहे किंवा प्रोटोझोअल डिसीज म्हणजे काय? यू नोज व्हेरी वेल दॅट की ज्यावेळेस या पृथ्वीची निर्मिती झाली तर सगळ्यात पहिली इथं जर कुठला ॲनिमल असेल, कुठले लिव्हिंग थिंग जर असतील तर त्यांना आपण म्हणतो बेटा प्रोटोझोआ. द ॲनिमल आर क्लासिफाईड इनटू टू वेज. वन इज द प्रोटोझोआ अँड सेकंड वन इज द मेटाझोआ. आता प्रोटोझोआ मीन्स व्हॉट? प्रोटो मीन्स प्रिमिटिव्ह अँड फर्स्ट. प्रिमिटिव्ह मीन्स व्हॉट? सगळ्यात पहिले आलेले जे युनिसेल्युलर आहेत त्यांना आपण म्हणू रे बेटा प्रोटोझोआ. झुआ मीन्स ॲनिमल अँड प्रोटो मीन्स की दोज आर प्रिमिटिव्ह, दोज आर युनिसेल्युलर. की जे युनिसेल्युलर असतील, जे प्रिमिटिव्ह असतील आणि जे प्रोकॅरियोटिक असतील. काय काय म्हटलं मी? प्रिमिटिव्ह, युनिसेल्युलर आणि प्रोकॅरियोटिक ॲनिमल नोन ॲज प्रोटोझोआ. आणि त्या प्रोटोझोआमुळे जे आपल्याला डिसीजेस होतात, दीज डिसीज कॉल्ड ॲज प्रोटोझोअल डिसीज. एक्झाम्पल यू नोज व्हेरी वेल. अमीबा जो आहे, अमीबा इज द युनिसेल्युलर प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम जो एक प्रोटोझोआ आहे. म्हणजे या पृथ्वीवरती तो सगळ्यात पहिले आढळून आलेला तो ॲनिमल आहे आणि त्यांना आपण प्रोटोझोआ म्हणतो, जे युनिसेल्युलर, प्रोकॅरियोटिक आणि प्रिमिटिव्ह आहे. ओके. तर असे खूप सारे प्रिमिटिव्ह ॲनिमल्स आहेत ज्यांच्यापासून आपल्याला डिसीजेस होतात आणि दिस डिसीज इज नोन ॲज प्रोटोझोआ. म्हणजे प्रोटोझोआमुळे होणारे डिसीजेस कॉल्ड ॲज प्रोटोझोआ. आतापर्यंत आपण तीनच डिसीजेस पाहिले कम्युनिकेबल डिसीजचे. सगळ्यात पहिला आपण पाहतो बेटा व्हायरल डिसीज. मीन्स द डिसीज कॉज ड्यू टू द वायरस. कि ऐसे डिसीजेस, ऐसी डिसीज की जो वायरस की वजह से होते हैं, जो वायरस के वजह से डिसीज होते हैं, उनको क्या बोला अपन ने? दैट इज द वायरल डिसीजेस. उनको अपन और क्या बोल सकते हैं? वायरल इन्फेक्शन. क्यों? क्योंकि कम्युनिकेबल डिसीज का अनदर नेम क्या है बेटा? इन्फेक्शियस डिसीज. मतलब वायरल डिसीज को ही अपन बोल सकते हैं बेटा
इन्फेक्शन। उसके बाद अपन ने देखा कि बैक्टीरिया से होने वाले जो कुछ भी डिसीजेस है, दिस ऑल द डिसीजेस की जो बैक्टीरिया की वजह से होते हैं, दिस ऑल द डिसीजेस आर कंसीडर्ड एज ए बैक्टीरियल डिसीज। उसको अपन क्या बोलते हैं? बैक्टीरियल डिसीज। त्यानंतर आपण पाहतो बेटा प्रोटोजुअल डिसीज की मतलब क्या कि जो डिसीजेस प्रोटोजुआ से होते हैं। अब प्रोटोजुआ मतलब क्या? जुआ मींस एनिमल और प्रोटो मींस प्रिमिटिव, यूनिसेलुलर एंड प्रोकैरियोटिक, जो सबसे पहले अर्थ पर आए, जो सबसे पहले अर्थ पर आए। दीज एनिमल्स आर नोन एज प्रोटोजुअल एनिमल्स। और प्रोटोजुआ से जो डिसीज होते हैं उन डिसीजेस को अपन ने क्या बोला रे बेटा? प्रोटोजुअल डिसीजेस। त्यांना आपण प्रोटोजुअल डिसीजेस म्हणतो। नाउ नंबर 4 आर कॉल्ड एज फंगल डिसीज। फंगल डिसीज। अब फंगल डिसीज क्या है? फंगाई से होने वाले जो कुछ भी फंगाई होती है, फंजाई, उनको अपन फंजाई बोलते हैं, फंगाई बोलते हैं। कोई कोई तो लोग ऐसे उसको फुंगी बोलते हैं, फुंगी, फंगाई, फंजाई। और मतलब क्या बोला? फंगाई। फंगाई जो होती है उन फंगाई से जो डिसीजेस होते हैं, these diseases are called as fungal disease। उन डिसीजेस को अपन फंगल डिसीज बोलेंगे। अभी तक अपन ने 4 टाइप्स देखे। सबसे पहले देखे बेटा वायरस से होने वाले नोन एज वायरल डिसीज, बैक्टीरिया से होने वाले कॉल्ड एज बैक्टीरियल डिसीज, प्रोटोजुआ से होने वाले नोन एज प्रोटोजुअल डिसीज, फंगाई से होने वाले कॉल्ड एज फंगल डिसीज। नाउ नंबर 5 लक्ष्य द्यायचं आहे हेलमिंथ डिसीज। अब हेलमिंथ डिसीज क्या होते हैं? हेलमिंथ मतलब वर्म से होने वाले जो कुछ भी डिसीजेस है, वर्म मतलब क्या? जिसको अपन कीड़ा बोलते हैं, बरोबर? जिसको आपण जंत बोलते, मराठीमध्ये आपण जंतू म्हणतो। पोटामध्ये जंत होणं म्हणजे अळ्या होणं, त्याला आपण कॉमनली बोलतो बेटा हेलमिंथ्स। म्हणजे वर्ममुळे किंवा हेलमिंथ्समुळे जे आपल्याला डिसीजेस होतात आर कॉल्ड ॲज हेलमिंथ डिसीज। त्याला आपण हेलमिंथ डिसीजेस म्हणू। आणि त्यानंतरचे जे 2 आहेत रॅकेस्टेसियल आणि स्पायरोकीटल। आता रॅकेस्टेसियल डिसीज, रॅकेस्टेसिया हा सुद्धा एक मायक्रो ऑर्गॅनिझम आहे ज्यामुळे आपल्याला डिसीजेस होतात, आर कॉल्ड ॲज रॅकेस्टेसियल डिसीज। आणि स्पायरोकीटल हा बॅक्टेरिया आहे, हा स्पेशलाइज्ड बॅक्टेरिया, त्याच्यामुळे होणारा जो डिसीज आहे तर त्याला आपण म्हणतो बेटा स्पायरोकीटल डिसीज। त्याला आपण स्पायरोकीटल म्हणतात, स्पायरोकीटल म्हणतात। सो दिस डिसीज इज कॉल्ड ॲज स्पायरोकीटल डिसीज। सो दिस आर द सेवंथ ग्रुप ऑफ द कम्युनिकेबल डिसीज। सो पाहत असताना आपण सगळ्यात पहिले ॲक्वायर्ड डिसीजला पाहतोय आणि ॲक्वायर्ड डिसीज मध्ये आपण कम्युनिकेबल डिसीज पाहतो। आता कम्युनिकेबल डिसीज पाहत असताना सगळ्यात पहिले आपण व्हायरल डिसीजेसला पाहतो। मग असे कुठले कुठले व्हायरल डिसीजेस आहेत? असे कुठले कुठले डिसीजेस आहेत की जे व्हायरसमुळे होतात? तर सगळ्यात पहिले लक्षात ठेवायचं चिकन पॉक्स। द बेस्ट एक्झाम्पल ऑफ द व्हायरल डिसीज इज द चिकन पॉक्स। सेकंड लक्षात ठेवायचं बेटा स्मॉल पॉक्स। काय लक्षात ठेवायचं? स्मॉल पॉक्स, चिकन पॉक्स। सेकंड स्मॉल पॉक्स। थर्ड इन्फ्लुएन्झा जो एक सर्दीचाच प्रकार आहे। त्यानंतर नंबर 4 कॉमन कोल्ड। सगळ्यात पहिले चिकन पॉक्स। आता चिकन पॉक्स काय असतं? तर चिकन पॉक्स ज्या काही अगोदर देवी नावाचा तुम्ही रोग ऐकला असाल, देवी नावाचा जो रोग आहे तर त्याला आपण चिकन पॉक्स म्हणतो। अंगावरती असे काटे अशा खट्टा त्याचे फोड येतात तर त्या डिसीजला आपण चिकन पॉक्स म्हणतो। त्यानंतर आपण पाहतो स्मॉल पॉक्स, ज्याला आपण काजण्या म्हणतो। तर हा जो काजण्याचा जो डिसीज आहे इट इज ड्यू टू द व्हायरस। इन्फ्लुएन्झा ज्याला आपण फ्लू म्हणतो, सर्दीचा प्रकारच्यामध्ये शिंका असतात, त्याच्यामध्ये खूप साऱ्या शिंका येतात तर त्या डिसीजेसला आपण इन्फ्लुएन्झा म्हणतो। कॉमन कोल्ड दॅट इज ॲक्यूट रिनायटिस म्हणजे नॉर्मल सर्दी, जी आपल्याला सर्दी होती, शेंबूड जो होतो नाकातला तो म्युकस, शेंबूड होणं, 7 दिवस नाक पाजरणं म्हणजे नाकातून एकदम पाणीच पाणी येणं, जो डिसीज आहे त्याला आपण म्हणतो बेटा कॉमन कोल्ड। जो कशामुळे होतो बेटा? व्हायरसमुळे होतो। त्यानंतर आपण पाहतो मिझल्स म्हणजे गोवर, अंगावरती बारीक अशा पुऱ्या येतात। जसं अंगावरती जसे शहारे येतात तर तसेच आपल्या अंगावरती बारीक फुरशा येतात आणि त्याच्यामध्ये खूप जास्त ताप असते तर त्या डिसीजला आपण म्हणतो मिझल्स।
गालफुगी हा जो डिसीज आहे हा सुद्धा व्हायरसमुळे होतो. पोलिओ आहे हा सुद्धा व्हायरसमुळे होतो. रॅबिज आहे ज्याला अजून आपण म्हणतो हायड्रोफोबिया. रॅबिज दिस डिसीज इज ऑल्सो नोन ॲज हायड्रोफोबिया. हायड्रो मीन्स वॉटर, फोबिया मीन्स भीती वाटते, पाण्याची भीती. ज्या डिसीज मध्ये वाटते दिस डिसीज इज कॉल्ड ॲज रॅबिज. त्याला आपण रॅबिज म्हणू. त्यानंतर आपण पाहतो ॲलो फीवर, डेंग्यू, ट्रॅकोमा, एड्स आणि आता आपण पाहतो कोरोना. हे जे काही डिसीजेस आहेत दिस ऑल द डिसीजेस आर कॉज्ड ड्यू टू द व्हायरसेस. फक्त एवढं लक्षात ठेवायचं. ओके. त्यानंतर आपण सेकंड पाहतो बॅक्टेरियल डिसीज किंवा बॅक्टेरियल डिसीज मीन्स व्हॉट, नावातच अर्थ द डिसीज ड्यू टू द बॅक्टेरिया. की असे डिसीजेस की जे बॅक्टेरियामुळे होतात दिस ऑल द डिसीजेस आर कॉल्ड ॲज बॅक्टेरियल डिसीजेस. मग बॅक्टेरियल डिसीज मध्ये सगळ्यात पहिले आपण एक्झाम्पल पाहतो डिप्थेरिया. डिप्थेरिया मीन्स दॅट डांग्या खोकला, त्याला आपण मराठीत डांग्या खोकला म्हणतो, जो लहान मुलांमध्ये सगळ्यात जास्त असतो. मराठीमध्ये इट इज नोन ॲज डांग्या खोकला. ओके, एवढं लक्षात ठेवा, त्याला आपण डिप्थेरिया म्हणतो. सेकंड आपण पाहतो स्कारलेट फीवर. स्कारलेट फीवर. त्यानंतर आपण पाहतो टिटॅनस, धनुर्वात ज्याला आपण म्हणतो. टिटॅनस, धनुर्वात यालाच आपण म्हणतो लॅकजॉ. टिटॅनस इज ऑल्सो नोन ॲज लॅकजॉ. लक्षात ठेवायचं, सोपा आहे. त्यानंतर आपण पाहतो बॅक्टेरियल डिसीज कॉल्ड ॲज टायफॉइड. सगळ्यांना परिचित आहे की टायफॉइड जो डिसीज आहे हा फीवरल डिसीज आहे, बॅक्टेरियल डिसीज आहे. त्यानंतर आपण पाहतो टीबी, दॅट इज ट्युबरक्युलोसिस, ज्याला आपण मराठीमध्ये क्षयरोग म्हणतो. तर तो जो ट्युबरक्युलोसिस आहे तर तो सुद्धा बॅक्टेरियल पासून होतो. अँथ्राक्स आहे, कॉलरा आहे. त्यानंतर ब्युटॅलिझम. आता ब्युटिलिझम काय आहे तर ब्युटिलिझम म्हणजे फूड पॉयझनिंग. पोटामध्ये जे काही आपल्याला फूड पॉयझनिंग होते इट इज ड्यू टू द बॅक्टेरियल ॲक्शन. आणि त्या डिसीजला आपण म्हणतो बेटा म्युटॅलिझम. नेक्स्ट आपण पाहतो मॅनिंजायटिस. हा वर्ड आपला झालेला आहे की बाबा मॅनिंजायटिस काय, तर मॅनिंजायटिस मीन्स द इन्फ्लामेशन ऑन द मेनिंजेस कॉल्ड ॲज मॅनिंजायटिस. नेक्स्ट डिसीज आपण पाहतो निमोनिया. निमोनिया हा सुद्धा एक डिसीज आहे की जो आपल्याला बॅक्टेरियामुळे होतो. त्यानंतर आपण पाहतो प्लेग जो उंदरामुळे आपल्याला होतो. लेप्रॉसी, कुष्ठरोग ज्याला आपण कुष्ठरोग म्हणतो इट इज द लेप्रॉसी. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला दिसतो बेटा गनोरिया जो एक सेक्सुअल डिसीज आहे, दॅट इज द गनोरिया. इट इज ड्यू टू द व्हायरस बॅक्टेरिया, सॉरी इट इज ड्यू टू द बॅक्टेरिया. एवढे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. व्हायरसचे एवढं लक्षात ठेवायचे, बॅक्टेरियाचे सुद्धा लक्षात ठेवायचे. हा जो टॉपिक आहे हा सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे. याच्यामध्ये नीट मध्ये 3 ते 5 क्वेश्चन विचारतात. म्हणजे जवळपास 20 मार्काचे क्वेश्चन या टॉपिक मधून असतात की कुठला डिसीज हा कुठल्या प्रकारचा आहे. मी जर म्हटलं मम्स कुठल्या प्रकारचा तर व्हायरल डिसीज. मी जर म्हटलं निमोनिया कुठल्या प्रकारचा तर बॅक्टेरियल डिसीज. लक्षात ठेवायचं. त्यानंतर आपण पाहूया बेटा प्रोटोझुअल डिसीज. आता प्रोटोझुअल डिसीज काय तर यू नो व्हेरी वेल की प्रोटोझोआमुळे जे डिसीजेस होतात दिस ऑल द डिसीजेस आर कन्सिडर्ड ॲज अ प्रोटोझुअल डिसीज. त्यांना आपण प्रोटोझुअल डिसीज म्हणू. मग असे कुठले कुठले डिसीजेस आहेत की जे प्रोटोझोआमुळे होतात तर सगळ्यात पहिले आहे बेटा अमेबियासिस. अमेबियासिस त्याच्यामध्ये चिकट आव पडल्यासारखी संडास होते. चिकट आव पडल्यासारखी संडास, एकदम चिकट संडास त्याच्यामध्ये होते, चॉकलेटी कलरची. तर त्या डिसीजला आपण कॉमनली म्हणतोय अमेबियासिस. शिकू आपण या डिसीजला. त्यानंतर आपण पाहतो मलेरिया, हिवता ज्याला आपण म्हणतो हिवता. सोपा डिसीज आहे मलेरिया. त्यानंतर आपण पाहतो डायरिया, डायरेक्ट जिगाट. त्याच्यामध्ये झिंग लागते, एकदम कुपावरून धार असते, डायरेक्ट जिगाट. डायरेक्ट त्याच्यामध्ये आपण हागवण ज्याला आपण म्हणतो, संडास लागणं, हागवण लागणं ज्याला आपण म्हणतो, ज्याच्यामध्ये डिहायड्रेशन खूप जास्त होतं, वॉटरचा लॉस होतो. तर तो जो डिसीज आहे इट इज कॉल्ड ॲज डायरिया. इट इज ऑल्सो ड्यू टू द प्रोटोझुआ, जो प्रोटोझुआमुळेच होतो. त्यानंतर आपण पाहतो ट्रायकोनोसोमायसिस. ट्रायकोनोसोमायसिस हा जो डिसीज आहे हा डिसीज सुद्धा आपल्याला प्रोटोझुआमुळे होतो. त्यानंतर स्लीपिंग सिकनेस.
झोपीत लोक बडबडतात, उसंत आपण त्याला म्हणतो की डोळे आपण झोपलेला असतो पण बडबडतो, किंवा काही लोकांना अशी सवय असते की झोपीतल्या झोपीत चालतात, उघडल्या पुढं. सो दिस डिसीज इज कॉल्ड ॲज द स्लीपिंग सिकनेस. आणि नेक्स्ट डिसीज आहे काना आजार. ही एक प्रकारची ताप आहे. तर तो जो डिसीज आहे इट इज ड्यू टू द प्रोटोझोआ. सो दिस डिसीज कॉल्ड ॲज प्रोटोझोअल डिसीज. आतापर्यंत आपण 3 डिसीजेसचे एक्झाम्पल्स पाहिले की जे नॉर्मली आपण बघतो. ओके, त्यानंतर आपण पाहूया बेटा फंगल डिसीज. खाज खुजली, इथं खाजवा इथं खाजवा इथं खाजवा, जे काही खाज खुजली आपल्याला होते, खाज. फंगल इन्फेक्शनलाच आपण कॉमनली बोलतो बेटा खाज. त्याच्यामध्ये आपण कॉमनली 2 पाहतो. रिंगवर्म, जो मानेवरती डाग होतो, असा लाल लाल कलरचे चट्टे पडतात, त्याला आपण कॉमनली म्हणतो रिंगवर्म. किंवा फंगल इन्फेक्शन तुम्ही नाव ऐकलं असेल, गचकर, खाज, खरूज, जे काही आहे प्रकार, तर इट इज ड्यू टू द फंगल इन्फेक्शन. त्या डिसीजला आपण म्हणतो बेटा फंगल डिसीज. सगळ्यात पहिले आपल्याला काय शिकायला लागेल याच्यामध्ये रिंगवर्म, आणि त्यानंतर आपण पाहतो ॲथलेट फूट. आता ॲथलेट फूट म्हणजे काय? द ॲथलेट फूट हा एक फंगल इन्फेक्शन आहे की ज्यांच्या पायाला भुगा पडतात. ओके, आणि यांना दचकरणाचे प्रकार असतात. दचकर युनोज बरोबर की ज्याच्यावरती काळ्या कलरचे स्पॉट येतात, तर त्या प्रकारच्या इन्फेक्शनला आपण ॲथलेट फूट्स. आणि जिथं लाल डाग असतात त्या प्रकारच्या इन्फेक्शनला आपण म्हणतो बेटा रिंगवर्म. तर इट इज अंडर द हेडिंग ऑफ फंगल डिसीज जे आपण पाहणार. त्यानंतर हेल्मिंथ डिसीज. पोटामध्ये जंत होतात. तुम्ही पाहता की लहान लहान मुलांच्या पोटामध्ये जंत होतात. साखऱ्या खाल्ल्यामुळे असं आपण आहे की जास्त जे गोड खातात त्यांच्या पोटात जंत होतात, बरोबर? तसं काही नसतं. ओके, तर हेल्मिंथ डिसीज मीन्स दॅट की हेल्मिंथ म्हणजे वर्ममुळे होणारे जे डिसीजेस आर नोन ॲज हेल्मिंथ डिसीज. सगळ्यात पहिले आपण पाहतो ॲस्कॅरियासिस, जो नॉर्मली आपण लहान मुलांमध्ये पाहतो. ॲस्कॅरियासिस, पांढऱ्या अळ्या असतात त्यांच्या, ज्या संडासामधून बाहेर खूप वेळा पडताना आपल्याला दिसतात. एखाद्या लहान मुलाला जर वर्म किंवा ॲस्कॅरियासिस जर झाला असेल तर त्याच्या संडासमधून, त्याच्या विष्ठेमधून, त्याच्या स्टूलमधून आपल्याला अळ्या बाहेर पडताना दिसतात पांढऱ्या रंगाच्या. तर तो जो डिसीज आहे, दिस डिसीज इज कॉल्ड ॲज ॲस्कॅरियासिस, जो आपल्याला वर्ममुळे होतो. ओके, त्यानंतर आपण पाहतो फिलियारियासिस. फिलियारियासिस हा जो डिसीज आहे, दिस डिसीज इज ऑल्सो कॉल्ड ॲज एलिफंटायसिस, ज्याला आपण हत्ती रोग म्हणतो. ज्याच्यामध्ये आपला पाय हा हत्ती पायासारखा दिसतो, हत्तीच्या पायासारखा होतो. तर तो जो डिसीज आहे इट इज कॉल्ड ॲज फिलियारियासिस. नेक्स्ट आपण पाहतो एन्साइक्लोस्टोमोसिस. आता एन्साइक्लोस्टोमोसिस हा सुद्धा एक वर्म डिसीज आहे की जो आपल्याला वर्ममुळे होतो. त्यालाच आपण म्हणतो हुक वर्म डिसीज. ते ज्या अळ्या असतात, एन्साइक्लोस्टोमोसिस या डिसीज मध्ये ज्या अळ्या असतात, तर त्या डिसीज, त्या अळ्यांना अशी हुक असते, अशी हुक असते ॲनसमध्ये. ॲनसमध्ये खाज ज्यावेळेस सुटतं, ज्यावेळेस लहान मुलांच्या ॲनसमध्ये खाज होते, तो खाजवतो. तर तो जो डिसीज आहे, तर त्या डिसीजला आपण म्हणतो एन्साइक्लोस्टोमोसिस किंवा हुकवर्म डिसीज. ओके, त्यानंतर आपण पाहतो ट्रायकोमोसिस. हा सुद्धा एक हेल्मिंथ डिसीज आहे. आणि त्यानंतर आपण पाहतो टिनियासिस. टिनियासिस सुद्धा एक वर्म डिसीज आहे. त्याला आपण टिनिया स्टोलियम नावाचा डिसीज म्हणतो की जो कॉमनली गोट, जे काही मेंढ्या बकऱ्या आहेत त्यांच्यामध्ये टिनियासिस नावाचा डिसीज होतो. एवढं लक्षात ठेवायचे बेस्ट एक्झाम्पल्स आहे. त्यानंतर रॅकेस्टॅन्सियल डिसीज, रॉकी माउंटन स्पॉटेड फिवर. आता याच्यावरती लाल लाल कलरचे असे चट्टे येतात आणि ताप असतो, तर त्याला आपण म्हणतो रॉकी माउंटन स्पॉटेड फिवर. त्यानंतर ट्यू फिवर, पॅक्स फिवर आणि ट्रॅम्प्स फिवर. एवढं फक्त लक्षात ठेवायचं, हे आपल्याला शिकायचे नाही आहे. आणि त्यानंतर आपण पाहतो स्पायोपिटल डिसीज. आणि एक्झाम्पल लक्षात ठेवायचं सिफॅलिस, जो सेक्स्युअल कॉन्टॅक्टमुळे डिसीज होते, इट इज द सिफॅलिस. आता सगळ्यात महत्त्वाचं आहे, आपण जेवढे काही इथं डिसीजेस पाहाल, तर हे जे डिसीजेस आहेत यातले काही डिसीजेस व्हायरसमुळे होत आहेत, काही डिसीजेस बॅक्टेरियामुळे होत आहेत, काही प्रोटोझोआमुळे होत आहेत, काही फंगाईमुळे होत आहेत, हेल्मिंथ, रॅकेस्टॅन्सियल आणि स्पायरोपिटलमुळे होत आहेत. आपल्याला यांचं इन्फेक्शन होत आहे. दॅट्स व्हाय these diseases are known as the communicable disease or also called as the infectious disease. मग सगळ्यात पहिले लक्ष द्यायचं, ज्यावेळेस आपण या टॉपिकला शिकू, या टॉपिक मध्ये आपल्याला कुठल्या प्रकारचा व्हायरल डिसीज शिकायचा आहे, तर आपल्याला याच्यात फक्त आणि फक्त कॉमन
त्यानंतर आपल्याला निमोनिया शिकायचं आहे, त्यानंतर आपल्याला गनोरिया शिकायचं आहे. हे 3 डिसीजेस आपल्या सिलेबसला आहेत तर ते आपल्याला शिकायचे आहेत. त्यानंतर प्रोटोझोआमध्ये आपल्याला काय शिकायचं आहे तर सगळ्यात पहिले म्हणजे अमेबियासिस, सेकंड म्हणजे मलेरिया आपल्याला शिकायचं आहे. फंगल मध्ये रिंगवर्मला शिकायचं आहे. हेल्मिन्थ मध्ये ॲस्कॅरियासिस आणि फिलारियासिसला शिकायचं आहे. आणि रॅकॅस्टिसिस आणि स्पायरोकिटल डिसीजला शिकायचं नाही, पण लक्षात ठेवायचं आहे किंवा सिफॅलिस हा कुठला डिसीज आहे तर सिफॅलिस इज द स्पायरोकिटल डिसीज. सोपे आहे का ॲक्वायर्ड डिसीज? एकदम सोपे आहे. ॲक्वायर्ड डिसीज मध्ये आपण कम्युनिकेबल डिसीज पाहिजे. कम्युनिकेबल डिसीज आर क्लासिफाइड इनटू 4 वेज. नंबर फर्स्ट आपण कॉमनली पाहतो व्हायरल डिसीज, means the disease caused due to the virus called as viral disease. त्यानंतर आपण पाहतो bacterial disease, the disease caused due to the bacteria called as bacterial disease. एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. त्यानंतर आपण पाहतो protozoal disease, the disease caused due to the protozoa known as protozoal disease. त्यानंतर आपण पाहतो fungal disease, the disease caused due to the fungi called as fungal disease. त्यानंतर आपण पाहतो helminth disease, the disease caused due to the worm किंवा त्यांना आपण म्हणतो हेल्मिन्थ कॉल्ड ॲज हेल्मिन्थ डिसीज. रॅकेस्टिसियामुळे होणारे रॅकेस्टिसियल डिसीज आणि स्पायरोकिटल मुळे होणारे बेटा स्पायरोकिटल डिसीज. तर काय करायचंय आता वरी आपली जी नोटबुक आहे ओपन करायची, हेडिंग द्यायचं आहे. काल तुम्ही लिहिलं असेल नॉन कम्युनिकेबल पर्यंत. हेडिंग द्यायचं आहे कम्युनिकेबल डिसीज अँड देअर क्लासिफिकेशन आणि सगळ्यांच्या डेफिनेशन्स लिहायच्या आहेत. या सगळ्यांच्या डेफिनेशन्स तुम्हाला लिहायच्या आहेत. ओके, फटाक्षी लिहायचं. ओके, फटाक्षी लिहा आणि व्हॉट्सअप ग्रुपवरती लिहिल्यानंतर सेंड करायचं आहे 8 ते 9 मध्ये. ओके, फटाक्षी लिहून द्या.